नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. बिनविरोध पद्धतीने निवडणुका जिंकायच्या, लोकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊच द्यायचं नाही आणि सत्तेची ताकद दाखवून परस्पर निवडून यायचं, ही एक नवी पण अत्यंत घातक राजकीय प्रक्रिया भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अस्तित्वात आणण्याचा जाणीवपूर्वक आणि आक्रमक प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. आणि यंदाच्या महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये तर या प्रक्रियेचं रेकॉर्ड ब्रेकिंग स्वरूप समोर आलं आहे. कारण तब्बल 60 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि या 60 उमेदवारांपैकी सर्वाधिक उमेदवार हे भाजपचे आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे काही उमेदवार आहेत, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही उमेदवार आहेत आणि अगदी MIM किंवा एखाद्या मुस्लिम संघटनेचा एक उमेदवारही बिनविरोध निवडून आलेला आहे. म्हणजे हे चित्र स्पष्ट सांगतं की ही केवळ एका पक्षाची गोष्ट नाही, तर सत्ताधारी व्यवस्थेचा एकत्रित प्रयोग आहे. पण या प्रयोगाचं नेतृत्व कोण करतंय? तर भारतीय जनता पक्ष. आणि त्यामुळेच प्रश्न अधिक गंभीर बनतो. कारण लोकशाही ही मतदाराच्या सहभागावर उभी असते. लोकशाही म्हणजे मतदान, लोकशाही म्हणजे स्पर्धा, लोकशाही म्हणजे पर्याय आणि लोकशाही म्हणजे लोकांना निवड करण्याचा अधिकार. पण जेव्हा बिनविरोध निवडणुका या ताकदवान नेता असल्याचं लक्षण मानल्या जाऊ लागतात, जेव्हा विरोधक उभे राहूच शकत नाहीत अशी दहशतीची परिस्थिती तयार केली जाते, तेव्हा ही लोकशाही नसून ती लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली सत्ताधारी हुकुमशाही असते. आणि दुर्दैवाने आज महाराष्ट्रात तीच परिस्थिती तयार होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या आतमध्येही आता एक विचित्र स्पर्धा सुरू झालेली आहे की कोण जास्त ताकदवान आहे, कोण जास्त विरोधकांना दडपतो, कोण जास्त बिनविरोध उमेदवार निवडून आणतो. आणि या ताकद दाखवण्याच्या स्पर्धेमध्ये विधानसभा अध्यक्षपदावर बसलेले राहुल नार्वेकर हे सुद्धा उघडपणे उतरलेले दिसतात. खोलावदा मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःच्या घरातले, नातेवाईक, ओळखीचे 2-3 उमेदवार उभे केले आणि माझे उमेदवार सुद्धा बिनविरोध आले पाहिजेत, यासाठी काय करता येईल ते सगळं करण्याची मानसिकता त्यांनी दाखवून दिली आहे. साम दाम दंड भेद ही राजकीय सूत्र आता इतकी उघडपणे वापरली जात आहेत की त्याची लाज सुद्धा उरलेली नाही. अनेक राजकीय नेत्यांवर असे आरोप झालेले आहेत आणि हे आरोप मी स्वतः बनवलेले नाहीत, तर वृत्तपत्रांमध्ये, माध्यमांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये आलेल्या आरोपांच्या आधारे मी बोलतो आहे. आता या संपूर्ण प्रकरणातला अत्यंत गंभीर मुद्दा असा आहे की 12 नागरिक, 12 इच्छुक उमेदवार ज्यांनी व्यवस्थित अर्ज भरलेले होते, ज्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्र पूर्ण केलेली होती, ज्यांनी अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट अमाऊंट सुद्धा भरलेली होती, असे 12 लोक मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजण्याच्या आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित होते. आणि ही माहिती मला माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्वतः फोन करून दिलेली आहे. ते मला सांगतायत की आम्ही सगळं व्यवस्थित करून आलो होतो, आम्ही नियमांनुसार होतो, आम्ही कायद्याच्या चौकटीत होतो, पण तरी सुद्धा आम्हाला अर्ज भरू दिले गेले नाहीत. आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की लगेच केस करण्यापेक्षा तुम्ही प्रथम लेखी आक्षेप घ्या, ऑब्जेक्शन्स फाईल करा, सगळे पुरावे तुमच्याकडे ठेवा. कारण जर फ्री अँड फेअर निवडणुका होत नसतील, जर लोकशाहीचा गळा दाबला जात असेल, तर त्याबद्दल आक्षेप घेणं हा केवळ राजकीय हक्क नाही, तर प्रत्येक नागरिकाचा संविधानिक हक्क आहे. आणि हा हक्क भारतीय संविधान प्रत्येक मतदाराला, प्रत्येक नेत्याला, प्रत्येक नागरिकाला देतं. मग अशा परिस्थितीत जर काही लोक तिथे आक्षेप घेत असतील, तर राहुल नार्वेकर यांना इतका प्रचंड राग का आला, हा खरा प्रश्न आहे. कारण राहुल नार्वेकर हे सामान्य आमदार नाहीत, ते विधानसभा अध्यक्ष आहेत. आर्टिकल 178 नुसार ते एक घटनात्मक पद आहे, कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे. आणि त्यामुळे त्यांच्याकडून अधिक संयम, अधिक समज, अधिक जबाबदारी अपेक्षित असते. पण संविधानिक पद म्हणजे गुन्हेगारी कृत्य करण्याचा परवाना नाही. संविधानिक पद म्हणजे कायद्याच्या वर असण्याचा लायसेन्स नाही. भारतीय संविधानात कुठेही असं सांगितलेलं नाही की विधानसभा अध्यक्ष, मंत्री, आमदार किंवा खासदार यांनी जर गुन्हा केला, धमकी दिली, सत्ता दुरुपयोग केला, तर त्यांना पूर्ण संरक्षण मिळेल, असं कुठेही नाही. आर्टिकल 194 आणि 194(2) अंतर्गत संरक्षण हे केवळ विधानसभेच्या सभागृहातला कामकाजापुरतं मर्यादित आहे. सभागृहात केलेल्या भाषणांबद्दल, आरोप प्रत्यारोपांबद्दल कोणतीही पोलिसी कारवाई किंवा न्यायालयीन केस होऊ शकत नाही.
हे संरक्षण दिलेलं आहे कारण लोकशाहीमध्ये निर्भय चर्चा झाली पाहिजे. पण हे संरक्षण सभागृहाच्या बाहेर लागू होत नाही. समाजामध्ये वावरताना, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताना, पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून धमकावताना हे संरक्षण अस्तित्वात नाही. आणि तरीसुद्धा राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला का नाही हा प्रश्न निर्माण होतो. कारण जो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की ते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना अत्यंत उद्धट अरेरावीच्या धमकीच्या सुरात बोलत आहेत. हरिभाऊ राठोड हे कोणी नौखे नेते नाहीत. ते बंजारा समाजाचे, भटक्या विमुक्त समाजाचे मोठे नेते आहेत. भाजपचे खासदार राहिलेले आहेत, अनुभवाने परिपक्व आहेत. आणि तरीसुद्धा त्यांच्याशी तुम्हाला संरक्षण कोणी दिलं, कशासाठी संरक्षण पाहिजे अशा भाषेत बोलणं हे सत्तेचा माज नसून काय आहे? आणि त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे राहुल नार्वेकर यांनी थेट पोलीस कमिशनरला फोन लावून इमिजिएट इफेक्टने यांचं संरक्षण काढून घ्या असे आदेशात्मक पद्धतीने सांगितलेलं आहे. आदर्श आचारसंहिता लागू असताना निवडणूक प्रक्रियेच्या मध्यभागी एका नागरिकाचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश देणं हा अधिकाराचा दुरुपयोग नाही तर काय आहे? आणि जेव्हा हरिभाऊ राठोड म्हणतात की तुम्ही आम्हाला फाशीवर सुद्धा देऊ शकता, तेव्हा समोरून मग कशासाठी पंगे घेता असं उत्तर दिलं जातं. हे संवाद लोकशाहीला काळीमा भासणारे आहेत. आणि दुर्दैवाने अशा वर्तनावर प्रश्न विचारले की लगेच राग, धमकी, कारवाई, सनद रद्द, सस्पेन्शन अशा गोष्टी समोर येतात. मी स्वतः राहुल नार्वेकरांच्या चुकांबद्दल बोललो तेव्हा माझी सनद सस्पेंड करण्यात आली. पण प्रश्न असा आहे की चूक करणाऱ्याबद्दल बोलायचंच नाही का? संविधानिक पदावर बसलेला माणूस चुकीचा वागला तर त्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही का? लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचा अधिकार. लोकशाही म्हणजे सत्तेला जाब विचारण्याची ताकद. आणि जर ती ताकद दाबली जात असेल तर आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून अस्वस्थ व्हायला हवं, दुःखी व्हायला हवं आणि निर्भयपणे सांगायला हवं की सत्तेचा उद्दामपणा, दादागिरी आणि गुन्हेगारी राजकारण लोकशाहीत स्वीकारलं जाणार नाही. कारण संविधान कोणाच्याही बापाचं नाही, ते सामान्य नागरिकाच्या हक्कांसाठी बनलेलं आहे. तर मित्रांनो, तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.